पण भाजप तर असं म्हणतंय की हे युद्ध ज्या दिवशी संपेल त्या दिवशी ठाकरे राजकीय पटलावरून त्यांचं अस्तित्व संपलेलं असेल। हे खरं आहे की तुम्ही भाजपचा वारू रोखू शकणार आहात? तुम्ही जो युद्धाचा उल्लेख केला ना विलासजी, हां. मी सुरुवात तिथून करतो. हे युद्ध कधी संपेल? हं. जोपर्यंत मुंबईमधून शेवटचा मराठी माणूस संपेल ना, त्या दिवशी हे युद्ध संपेल. हे हं. युद्ध तेव्हा संपेल, जेव्हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रक्तातून निष्ठा आणि स्वाभिमान हे शब्द ज्या दिवशी संपतील ना, त्या दिवशी हे युद्ध संपेल. आणि मला खात्री आहे, हे युद्ध अव्याहतपणे चालेल, अव्याहतपणे लढलं जाईल. आता बघा, तुम्हीच तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या एकंदर सगळ्या मांडणीमध्ये 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स केलीत. एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट, की विरोधकांनी म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतरांनी, काँग्रेस सोडून म्हणतोय मी, ते तुम्ही बोललात, की ह्यांनी ही निवडणूक गांभीर्याने लढली नाही. ही ते पूर्ण ताकदीनिशी लढली नाही, असं तुम्हीच म्हणताय. हं. आणि दुसरीकडे तुम्हीच म्हणताहेत, की इथे दारुण पराभव झाल्याचं सुद्धा सांगितलं जातंय. बघा, जी मॅच आम्ही खेळलोच नाही, ती आम्ही हरलो कशी, हे तरी समजावून सांगा पहिल्यांदा. बर. मुळात जी मॅच आम्ही खेळलोच नाही. हं. मुद्दा असा आहे, की ही जी निवडणूक असते, नगर परिषदांची वगैरे, ही स्थानिक नेतृत्वाला संधी देणारी निवडणूक असते. इथे स्थानिक नेतृत्व उभं करायचं असतं. बरं, आम्ही निवडणुका अशा पद्धतीने इतकी वर्ष मग झाले लढत त्यांच्यासाठी आलोय, तुम्ही स्थानिक खेळत नाहीत? लोकांच्याच भरोश्यावर. त्यांच्यासाठी तुम्ही मला खेळत क्षमा नाहीत? करा, ऐकून घ्या ना. आम्ही स्थानिक, आमचे जे नेते आहेत, त्यांच्या भरोश्यावरतीच खेळतो. नवीन जे आमचे नेते तयार होणार आहेत, ते इथूनच तर वरती येणार आहेत महाराष्ट्राला. आज मला सांगा, भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक नेते कोणाचे चोरले? तो सर्वात मोठा पक्ष कुठला चोरला हो? हं. अहो, ज्यांचे नेते चोरावे लागतात, आम्ही आम्ही नेते बनवणारी फॅक्टरी आहोत. हां. आम्ही नेते बनवणारी फॅक्टरी आहोत. आणि अशाच पद्धतीने नेते बनत असतात. एक प्रश्न मला तुमच्या सातत्याने जीवावर विचारावा तुम्ही लढा. वाटतोय. तुम्ही हे तुमच्या तर सांगा जीवावर मला, तुम्ही लढा. की नाही, तुमच्या जीवावरती नाही, हे तर कार्यकर्त्यांना म्हणू देत ना. तुम्ही माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही खाली जाऊन कधीतरी बघा. का हं. सुषमा अंधारे बीड जिल्ह्यामध्ये फिरल्या नाहीत? का अंबादास दानवे साहेब मराठवाड्यामध्ये फिरले नाहीत? ओमराजे त्यांच्या ठिकाणी लढले नाहीत? भास्कर जाधव साहेब त्यांच्या ठिकाणी लढले नाहीत? मालेगावला लढले नाहीत? धुळ्याला लढले नाहीत? यावलला नगराध्यक्ष बसला नाही? किती यादी सांगू? बघा, आकडा म्हणून ओव्हरऑल जे तुम्ही प्रेझेंट करण्याचा प्रयत्न म्हणजे करताय, सरदार आमच्या लढले, दृष्टीने सेनापती लढले त्यापेक्षा नाहीत असं महत्वाचं तुम्हाला हे म्हणायचं. आहे. नाही, आमच्या दृष्टीने त्यापेक्षा महत्वाचं हे आहे, की आम्ही किती नेते तयार केले. आम्ही महाराष्ट्रामध्ये 300 नेते तयार केले आणि भारतीय जनता पार्टीने फक्त एक देवेंद्र फडणवीस प्रमोट केलेत. माझं वाक्य चूक असेल तर तुम्ही सांगा छातीवर हात ठेवून. एक नेता प्रमोट करणं आणि 300 नेते घडवणं. आम्ही या निवडणुकीत 300 नेते घडवलेत. हां. ठीक आहे. माझा मुद्दा राहिला, त्याचं उत्तर द्या. विलासजी, तुमचा 16 आवाज मध्ये-मध्ये मला ऐकू येत नाही व्यवस्थित. मला हां, क्षमा आता करा. आता येतोय माझा आवाज? हां, आता 16 आला. तारखेला अर्धवट येतोय. ठाकरेंचं राजकीय अस्तित्व संपेल हे भाकीत भाजपचे नेते करतायत. हे भाकीत खरं आहे की ठाकरेच विजयाचा वारू रोखणार आहेत? नाही, ठाकरे विजयाचा वारू रोखणार कोणाच्या? अहो, आम्ही विजयी होत आलोय. गेली 25 वर्ष, 26 वर्ष भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आहे. हं. आत्ता या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी बाजूला राहिली. आमच्या सोबत ते जिंकत आलेत. त्यांनी ठरवायचंय काय करायचंय ते. आम्ही तर जिंकत आलोय. मी म्हटलं ना, की मुंबई महाराष्ट्रातून बाजूला करण्याचा, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भारतीय जनता पार्टीचा जो डाव आहे ना, तो मुंबईकर कधीच यशस्वी होऊ देणार नाही. 106 हुतात्म्यांच्या आत्माहुतीने मिळवलेली ही मुंबई आहे सर. तुम्ही हं. बाकी कुठलं युद्ध म्हणा. भारताच्या इतिहासामध्ये जी अनेक स्वातंत्र्य युद्ध लढली गेली ना, त्यातलं हे महत्वाचं स्वातंत्र्य युद्ध होतं. मोरारजी देसाईंच्या विरोधात त्यांच्या छाताड्यावरती पाय ठेवून, त्यांच्या गाडीचे टायर अंगावर झेलत मराठी माणसांनी मुंबई मिळवली आहे. ही मुंबई अशी इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीत सर मराठी माणूस. बरं. शिवसेना म्हणजे तुमची निवडून येणं सगळी ही भिस्त ही मुंबईची गरज मराठी आहे. माणसावरती आहे. ठाकरेंची सगळी भिस्त मराठी माणसावरती आहे.